शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। उपोषण सुरू झालेलं आहे। ओबीसी कोट्यातनं मराठा समाजाला आरक्षण द्या, कुणबी प्रमाणपत्र वितरित करा, सगळी सोयीचं कायदा अंमलबजावणी करा, या सर्व मागण्यांसाठी मनोजदादा जरांगे पाटील हे अंतर्गत सराटी येथे बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत। तर ओबीसी संघटनेचे तुम्ही पदाधिकारी आहे, मोठे पदाधिकारी आहे, महाविकास संघाचे अध्यक्ष देखील आहात। तर ओबीसी समाजावर काय अन्याय होईल का, काय वाटतं तुम्हाला मनोजदादा जरांगे यांच्या उपोषणात? पहिल्यांदा तर मी उद्या 26 जानेवारी आहे, प्रजासत्ताक दिन आहे आणि सर्व भारतवर्षीयांना, भारतीय नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि मनोज जरांगे यांच्या एका आंदोलनाला 1 वर्ष झालेलं आहे। जर त्यांना ओबीसीतच मिळायचं असतं तर आता 1 वर्षभर हे मिळायचं का थांबलं असतं? तर हे त्यांना कायद्याचा अभ्यास नाहीये। त्यांना अनेक जणांनी सांगितलेलं आहे की कायद्याप्रमाणे तुम्हाला ओबीसीतून मिळणार नाही, कारण तुम्ही मागासवर्गीय पहिल्यांदा नाही। तर आणि मागासवर्गीय नाही म्हणल्यानंतर तुम्हाला आरक्षण देण्याचा कुठलाही प्रयोजन नाही। तरी सुद्धा मोदी साहेबांनी नवीन कायदा करून एससी-बीसी मधनं त्यांना आरक्षण दिलेलं आहे। आणि महाराष्ट्र सरकारनं मागच्या वेळेस जे सरकार होतं ते शिंदे सरकार होतं आणि ते मराठा जातीवादी सरकार होतं, म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांची शपथ खाल्ली आणि त्यांना आरक्षण देतो म्हणले आणि ते सुद्धा कोर्टात अडकलेलं आहे आणि त्याचा सुद्धा निकाल आता लवकरच लागेल असं दिसतंय। त्याच्यावर सुद्धा मी स्वतः केस टाकलेली आहे की हे आरक्षण बेकायदेशीर आहे आणि त्याच्या अगोदरच त्याच्यावर 8-9 आयोग झालेले आहेत आणि 8-9 आयोगांनी त्यांना फेटाळलेला आहे। आणि त्याच्यानंतर हे जे गायकवाड आयोग होतं त्या आयोगाच्या सुद्धा शिफारशी 5 मे 2021 ला सुप्रीम कोर्टानं फेटाळलेल्या आहेत। आणि मग सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यात त्यात स्पष्टपणे म्हणलेलं आहे कुणबी मराठा, मराठा कुणबी हे दोघेही या आरक्षणाला पात्र नाहीत। म्हणजे मराठा हा कुणबी नाही आणि कुणबी मराठा, मराठा कुणबी एक नाहीत असा तो आहे। आणि त्याच्यामध्ये कसल्याही परिस्थितीत मराठा ही डॉमिनेट कम्युनिटी आहे। डॉमिनेट कम्युनिटी म्हणजे सत्ताधारी कम्युनिटी आहे आणि सत्ताधारी कम्युनिटी असल्यामुळं त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण हे ओबीसीतून मिळणार नाही म्हणजे नाही। बोला पुढे मग याच्या पुढे आता जो जरांग्याचा फार्स आहे त्याला कायदेशीर अक्कल अजिबात नाही आणि असल्या माणसाशी काही उत्तर देणं म्हणजे गैरसंविधानिक आहे। आणि तो संविधानाच्या दिवशी किंवा उद्या 26 जानेवारीचा दिवस आणि कुठंतरी इमोशनल माझी लेकरं, माझं लेकरं बाळा अशा पद्धतीनं बेकायदेशीर मागत बसला तर कसं मिळणार आहे? आता मिळालेलं आहे त्यांना। सर्व देशामध्ये अशा प्रकारचे ज्या क्षत्रिय समाज होता, मग ते महाराष्ट्रामध्ये मराठा समाज असेल, गुजरातमध्ये पटेल असेल किंवा राजस्थान हरियाणामध्ये गुजर आणि जाट असेल, अशा प्रकारच्या क्षत्रिय जातीसाठी EWS हे आरक्षण त्यांना आर्थिक निकषावर दिलेलं आहे आणि ह्याच्यामुळं ते आरक्षण सुद्धा रद्द झालेलं आहे। आणि आता मराठा समाजाला महाराष्ट्र सरकारने सुद्धा 10% आरक्षण दिलेलं आहे, ते सुद्धा कोर्टात अडकलेलं आहे। एकूण मराठा समाजाचा इतकं नुकसान तो करतोय की आता तुम्ही पाहिलेलं असेल की आता गेल्या विधानसभेमध्ये त्यांचे 50 आमदार कमी झाले आणि जवळजवळ 10 मंत्री कमी झाले। आता सगळ्यात जास्त मंत्री जे आहेत ते ओबीसी समाजाचे आहेत। ओबीसी समाजाचे 17 मंत्री झालेले आहेत आणि मराठा समाजाचे 16 मंत्री झालेले आहेत। पुढच्या इलेक्शनला आणखी सुद्धा यांची संख्या कमी होईल आणि हळूहळू यांचा जो प्रभाव होता या महाराष्ट्रावर किंवा महाराष्ट्रावर यांच्यावर सगळ्या जाती समाजाने त्यांच्यावर विश्वास ठेवून ह्याला राज्यकर्ते जमात बनवली होती, तर ह्यांचं राजकारण आता नेस्तानाबूत होईल। आणि त्याला एकमेव कारण हा मनोज जरांगे आणि जरांगेच्या नंतर सुरेश धस आणि ह्या सुरेश धसनं
संतोष देशमुख यांच्या हत्येचा जे प्रकरण आहे ते प्रकरण तसंच लावायला पाहिजे होतं. ते राहिलं लांब बाजूला आणि त्याच्यानंतर आड न मिळून मी 4 वेळा निवडून आलोय, मला मंत्री का केलं नाही, वंजारी समाजातल्या दोघांना बीडमध्ये कसं काय मंत्री केलेलं आहे, अशा पद्धतीनं ते राजकीय भाषा बोलतात, थट्टा मस्करी करतात आणि त्यांच्यावर बी केसेस आहेत. आणि त्यांनी सुद्धा म्हणजे त्या पारधी समाजाला त्रास दिलेला आहे, त्यांनी बी बरेच खून केलेले आहेत असं अंजली दमानेने सुद्धा सांगितलं आहे. आणि अंजली दमाने, सुरेश धस आणि जरांगे या तिघांनी पण आता गेल्या महिन्याभरात जो दलिताचा पाठिंबा घेतला, ओबीसीचा पाठिंबा घेतला, सर्वांनी मिळून हे आंदोलन केलेलं आहे. आता दलिताचं आंदोलन जे परभणीचं आहे आपले सूर्यवंशी, तर त्या सूर्यवंशीचं आंदोलन आता लॉंग मार्च मुंबईपर्यंत निघालेलं आहे. परभणी ते मुंबई चालत चाललेले आहेत आणि ह्याच्यामध्ये ह्यांचा कुठं सक्रिय भाग नाही. त्यांच्याकडून सगळ्या मागण्या मान्य करून घेतल्या, किंवा SIT लावली, किंवा तो कराड असतील किंवा कोण आरोपी जे आहेत त्यांना त्यांनी 302च्या गुन्ह्यामध्ये किंवा आपल्या काय म्हणतात त्याला मोका का लावण्यासाठी सगळ्यांचा वापर करून घेतला. परंतु आता त्या दलिताच्या आंदोलनामध्ये ते सक्रिय दिसत नाहीत. म्हणजे याच्यावर ओळखून घ्यावं की आपल्यापुरतं त्यांनी आपल्या समाजाचा, दलित समाजाचा, अल्पसंख्याक समाजाचा ते वापर करून घेतात, त्यांच्यामध्ये सहभागी होत नाहीत. तर हे जे मनोज जरांगेचं जे आहे त्याचा TRP कमी झालेला आहे. तिथं सुरेश धस एकीकडं आणि मनोज जरांगे एकीकडं. त्याच्यामुळे आता तो मी मोठा का तू मोठा, त्याच्यामुळे त्याने आता त्याचं तिकडं आंदोलन, ह्यांचं इकडं आंदोलन, आणि त्याच्यामध्ये मराठा समाजाची आता फरफट करणे आणि मराठा समाजाच्या हाताला काही लागणार नाही हे निश्चितपणे मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो की त्यांची मागणी ही बेकायदेशीर आहे. ते मागासवर्गीय नाहीत आणि ते मागासवर्गीय कधीही नव्हते. कारण मागासवर्गीयाच्या ज्या व्याख्या आहेत त्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत आणि त्या वेगवेगळ्याला जवळजवळ 8-10 आयोग झालेले आहेत आणि त्या सर्व आयोगाने त्यांना नाकारलेला आहे. त्यांनी म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांनी म्हणजे देतील का नाही देतील असं त्यांना, म्हणजे त्यांनी सकाळी त्यांनी स्टेटमेंट दिलं, मुख्यमंत्र्याची जबाबदारी आता तुम्हाला संधी आहे देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजाला न्याय देण्याची, त्या संधीचं सोनं करा म्हणजे. अहो, आरक्षण विषय हा केंद्राचा विषय आहे, महाराष्ट्र सरकारचा विषय नाही आहे. महाराष्ट्र सरकारचा विषय नाही, हा केंद्र सरकारचा आहे. आणि त्यांना जे पाहिजे होतं ते आरक्षण मोदी सरकारनं सर्व देशातल्या लोकांना दिलेलं आहे, ह्यांना एकट्याला दिलेलं नाही. देशातल्या क्षत्रिय समाजाला सर्वांना दिलेलं आहे. हे काय वेगळे आहेत का? हे कुठनं काय भांडवल आहेत का? हे महाराष्ट्रातलेच आहेत, देशाचेच नागरिक आहेत आणि त्यांना दिलेलं आहे. आणि दिलेलं असताना सुद्धा त्यांचा ओबीसीवर जो डोळा आहे तो स्थानिक स्वराज्याच्या संस्थांमधल्या ज्या काही जागा आहेत, ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, अशामध्ये जे सदस्य किंवा ते अध्यक्ष, सरपंच वगैरे दिसत आहेत ते त्यांना नको आहेत. त्यांच्या हाताखाली जे काम करायचं त्यांना त्यांची लाज वाटतेय आणि आम्ही मात्र त्यांना मतदान करायचं, हे जे आहे ते त्यांचं चुकीचं आहे. त्यांनी जिल्हा परिषदेच्या आमच्या जागा खाण्यासाठी ते ओबीसीतून मागतायत आणि काही खोटे दाखले सुद्धा घेतलेले आहेत. आणि जर खोटे दाखले घेतले तर आम्हाला माहिती आहे ना मराठा कोण खरा आहे, कोण खोटा आहे, किंवा कोण ओबीसी खरा आहे, कोण खोटा ओबीसी आहे. तर त्या खोट्या ओबीसीला आम्ही खड्यासारखं बाजूला काढलेलं आहे. आता 50 पैकी आमदार आम्ही कमी केलेले आहेत. तर आता सुद्धा जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांचे उमेदवार आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही. सदावर्तींनी देखील एक स्टेटमेंट दिलं दुपारी की मनोज जरांगे आणि सुरेश धस यांच्यामध्ये स्पर्धा लागलेली आहे महाराष्ट्र राज्यात, असं त्यांनी एक म्हणजे तोंड का मारलेला आहे. हा, तर ते बरोबर आहे ना, ती स्पर्धाच लागलेली आहे ना. कारण मनोज जरांगे जे आंदोलन करतो तो एकटाच त्या स्टेजवर कोणाला घेत नाही, एकटाच राजावर तिथं शिवाजी महाराजांच्या फोटोखाली शिव्या देत बसतो. आणि हा सुरेश धस ह्यांनी सगळ्या मराठा समाजाच्या किंवा सगळ्या पक्षातल्या लोकांना एकत्रित करून त्याची पोळी भाजण्यासाठी त्याचं स्टेज निर्माण केलेलं आहे. त्या स्टेजवर सगळे बोलतात. त्या ठिकाणी काही ठिकाणी तरी धसला किंवा मनोज जरांगेला खाली बसवलेलं आहे सगळ्यांनी आणि खाली बसण्याची पाळी येते म्हणून त्यांनी आता परत हे आंदोलन चालू केलेलं आहे. ज्यातला दुसरा डाव जो आहे त्याला खाली बसवलाय सगळ्या समाजाने.
की संतोषभाई देशमुख यांच्या या हत्येच्या प्रकरणामध्ये काही आंदोलनामध्ये काही सभेमध्ये यांना स्टेजवर येण्याला बंदी समाजाने केलेली आहे. तर त्याच्यामध्ये हे स्पर्धा आहे की मी मोठा का तू मोठा, यासाठी त्यांनी अंतरवाली सराटीला आणखी वेठीस धरायचं काम चालू केलेलं आहे आणि त्यांना कधीही मिळणार नाही. जर तो सर्व समाजाचं धनगर समाजाचं बोलतो तर धनगर समाजाचा जो मुलगा या लातूरमध्ये वारला किंवा त्याचा जो खूनच झालेला आहे, इतकं मारलेलं होतं की ते त्याला सुद्धा अमानुष मारलेलं होतं, त्या ठिकाणी त्यांनी भेट सुद्धा दिली नाही साधी. मग हा वेगळी त्याचा दिखावा आहे की नुसतं तो जातीवादी आहे, नुसत्या जातीचंच काम करतो, झऱ्याचं तर काम करत नाही तो, नाहीतर गेला असता लातूरला, दिली असती भेट. मग ते धस असू द्या, त्या जरांगे असू द्या, हे सगळे जातीवादी आहेत.